अतिशय चांगला असा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी सादर केलेला आहे। त्याच्याबद्दल इक्बाल सिंहजी चहल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की महाराष्ट्र शासनाचं जो एक उद्दिष्ट होतं, मुंबईकर दोन गोष्टीमुळे त्रस्त असतात। एक म्हणजे पाणी साचल्यानंतर मुंबईमध्ये जे पाणी साचतं आणि दुसरं रस्त्याला पडलेले खड्डे। त्याच्यानंतरचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो तो मुंबईकरांच्या हेल्थच्या संदर्भात असतो, आरोग्याच्या संदर्भातला असतो। आणि एकंदरीतच मुंबई हे एक अत्याधुनिक शहर आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरची जेवढी प्रगती मग ते MMRDAच्या माध्यमातून असून दे किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असून दे, ही मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असतं तिथली ओव्हरऑल प्रगती सर्वात जास्त असते। मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या 5 वर्ष अर्थसंकल्प सादर केलेला आहे अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून। यश कशामध्ये असतं की यश हे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवण्यामध्ये असतं। आणि हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हा आपण जर बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये साधारण 79% खर्च हा आस्थापनेवर केला जात होता, म्हणजे पगार आणि त्या ठिकाणी पेन्शन आणि इतर तत्सम ज्या गोष्टी असतात त्याच्यावर। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यामध्ये महापालिकेला प्रशासकीय काळामध्ये यश आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जवळजवळ 52% खर्च हा विकासावर होणार आहे। ही एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। काही लोक अशी टीका करतात की केवळ आपण रिझर्व्ज वापरण्याच्या तरतूद केल्यामुळे ठेवींना हात घातला जातो। तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महापालिकेच्या पूर्वीच्या ठेवी ह्या 77 लक्ष कोटीच्या होत्या, 77,000 कोटीच्या, त्या आता 88 पर्यंत गेलेल्या आहेत। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ठेवीमध्ये वाढ झालेली आहे। ज्यावेळेला 15,000 कोटीची आपण म्हणतो की तरतूद कदाचित वापरली जाण्याची शक्यता आहे, त्यावेळेला 11,000 कोटीच्या ठेवी ऑलरेडी वाढलेल्या आहेत। हे सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शेवटी ठेवी कोणासाठी असतात? नागरिकांसाठी असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला टॉयलेट्सची कामं सुरू झाली आहेत, एक मोठी असुविधा मुंबईमध्ये असते ती टॉयलेट्सची असते। टॉयलेट्स ह्या प्रत्येक ठिकाणी टॉयलेट्स केल्या जाणार आहेत आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची बाब अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये टॉयलेट्स ह्या म्हाडाच्या मार्फत केल्या जात होत्या, ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी। आणि त्याच्यामुळे त्या टॉयलेट्सच्या क्वालिटीमध्ये आणि महापालिका करत असलेल्या टॉयलेट्सच्या दर्जामध्ये जो फरक होता तो फरक ह्याच्यापुढे राहणार नाही आहे। ही मुंबईकरांची आणि विशेषतः मुंबईमध्ये जे झोपडपट्ट्यांच्या एरियामध्ये राहतात त्यांना एक दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की या सगळ्या ज्या टॉयलेट्स आहेत ह्या आता महापालिकेकडे ट्रान्सफर झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या मेंटेनन्स त्याचा चांगला होईल, त्या ठिकाणी नवीन टॉयलेट्स होतील। उपनगरामध्ये तर मोठ्या प्रमाणात निधी हा DPC मधून सुद्धा देण्यात आलेला आहे टॉयलेट्ससाठी। ज्याप्रमाणे आम्ही मुख्य शहरामध्ये इमारतींच्यावर जास्त खर्च करतोय, पोलिसांच्या कॉलनीज एकदम डिलॅपिडेटेड आहेत त्याच्यावर खर्च करतोय, मुंबईतली जी सरकारी हॉस्पिटल आहेत ती मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये आहेत त्याच्यावर खर्च करतोय, तसाच एक वेगळा उपक्रम हा उपनगरामध्ये घेतला गेला। त्याच्यामुळे जॉईंटली जर आपण सगळ्याचा इफेक्ट बघितला तर टॉयलेट्सच्या बाबतीत मुंबई ही संपूर्णपणे स्वच्छ मुंबई होणार आहे। विशेषतः एक प्रॉब्लेम जो मुंबईमधला आम्ही टॅकल करतोय तो महिलांना जी असुविधा होते टॉयलेट्स कमी असल्यामुळे, तर त्याचं एक मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे आणि बसस्टॉपच्या शेजारी अशा तऱ्हेच्या टॉयलेट्स महिलांना उपलब्ध करून देता येतील का, ज्या स्वच्छ असतील आणि ज्याच्यामधून कुठल्याही वासाचा त्राससुद्धा होणार नाही। तर हे एक मॉडेल, कारण मुंबईमध्ये जागेची कमतरता असते। आणि कालच मी कालाघोडा फेस्टिवलच्या उद्घाटनाला सुद्धा गेलो होतो, तिथं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी नवीन सुशोभीकरण होतं आहे त्या ठिकाणी काही सुविधा या टेम्पररी स्वरूपाच्या, म्हणजे जसं BSTच्या जुन्या बसेस आहेत तर त्याच्यामध्ये आर्ट कॅफे केला तर तिथं लोकांना त्या सुविधा उपलब्ध होतील। लोकांना दिलासा पाहिजे, विरंगुळा पाहिजे मुंबईमध्ये। आणि केवळ सुशोभीकरण होणार नाही तर त्या ठिकाणी विरंगुळाच्या सुविधासुद्धा कशा होतील याच्यावर कॉर्पोरेशन काम करतं आहे। सगळ्याच गोष्टीचं काय बजेटमध्ये सांगता येत नाहीत, परंतु जसं दिल्लीचं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये टॉवर्समधून प्रदूषण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो, तसं लखनौचं मॉडेल आहे। लखनौचं मॉडेल असं आहे की त्याच्यामध्ये धुलीकण असतात
ते एकामेकाला एकत्र येतात आणि ते जड झाल्यामुळे जमिनीवर पडतात आणि नंतर ते वॉश ऑफ केले जातात. ह्या टेक्नॉलॉजीवर गेले 2-3 महिने आमची चर्चा सुरू आहे. आणि मग असं जर केलं तर लखनौमधलं प्रदूषण 30% कमी झालेलं आहे. दुसरं असं सुद्धा आहे की प्रदूषणाची आकडेवारी येत असताना ज्या ठिकाणी आपली डम्पिंग यार्ड्स वगैरे आहेत त्या ठिकाणी आपल्या मशीन्स लावल्या गेलेल्या आहेत. तरी पण मुंबईला स्वच्छ हवा देण्याचा पहिलाच प्रयत्न हा या बजेटद्वारे होतोय. ही मुंबईकरांना दिलासा देणारी बाब आहे. केवळ निसर्गावर आपण अवलंबून असतो आणि त्या ठिकाणी जो हवेचा मोठा आपल्याला ॲडव्हान्टेज आहे, समुद्रावरून हवा येते आणि ही सगळं प्रदूषण घेऊन जाते. याच्या पलीकडे जाऊन मुंबईची काळजी घेणं आणि ती काळजी जशी हवेची घेतली जाते तशी आरोग्याची घेतली जाते, त्याच पद्धतीने सुशोभीकरण केलं जातं आहे. काही टीका अशी सुद्धा झाली होती की शिक्षणावरचा खर्च कमी झालेला आहे. तर शिक्षणाच्या मध्ये अनेक कॉम्पोनंट्स असतात आणि त्याच्यामुळे ज्याला इमारतींवरचा खर्च असतो तो कमी जास्त दरवर्षी किती इमारती खराब झाल्या याच्यावर असतो. परंतु टेक्नॉलॉजीचा वापर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच केला जातोय मुंबईमध्ये आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. आणि त्याच्यामुळे फक्त कॉर्पोरेशन नाही तर अनेक NGOज पुढे आलेले आहेत आणि ते कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. आणि त्याच्यामुळे लवकरच एक उपक्रम आम्ही मुंबईच्या मुलांसाठी सुरू करतो आहे ज्याचा खर्च पूर्णपणे एक NGO करते. म्हणजे NGOच्या खर्चातून हे होतं आहे. त्यानंतर समग्र हे जो मोठा कार्यक्रम मोदी साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात निधी हा सरकारी शाळांना दिला जातो. त्याचा सुद्धा निश्चितपणे परिणाम हा त्या ठिकाणी कॉस्ट सेव्हिंगमध्ये होत असतो. सगळ्याचा विचार केला तर एक परिपूर्ण असं बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे. ज्यांचा डोळा नेहमी निवडणुकीवरच राहिलेला आहे ते त्याच्यावर टीका करणारच. टीका जशी झाली की कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणं असतात आणि त्याच्यामुळे हे जे रिझर्व आहे त्याच्यामधून एवढे कॉन्ट्रॅक्टरचे, असं बिलकुल नसतं. साधारण 10-11 हजार कोटीच्या आसपासचं हे देणं असतं आणि तेवढेच 10-11 हजार कोटी दरवर्षी नवीन कामं निघाली की त्यांच्याकडून डिपॉझिट येत असतं. त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेमधून उत्कृष्ट बजेट देणं ज्याच्यामधून नागरिक सुखी होतील असं बजेट देणं हे कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, पुण्याला निवडणुका चालू आहेत. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मला असं म्हटलं की मुख्यमंत्री सर्वांना फोन केले परंतु उद्धव साहेबांना का नाही केला. तर ही एक विचारधारेवरून संघर्ष महाराष्ट्रामध्ये घडला की शिवसेनेने आपल्या विचारधारेबरोबर राहावं बाळासाहेबांच्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेबरोबर जावं. याच्या संदर्भात एक महाराष्ट्रामध्ये जो वैचारिक संघर्ष झाला त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव साहेबांची कधीही भेट झालेली नाही आहे. मातोश्रीवरून असं इंडिकेशन आलं असतं ते आपल्या प्रवक्त्याच्या वतीने सांगू शकले असते की जर उद्धव साहेबांना फोन आला तर आम्ही विचार करू. शेवटी निवडणुका लढवायच्या असतील तर मग मी मगाशी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं होतं की जर बिनविरोध झाल्या असत्या तर टिळक कुटुंबियांना न्याय देता आला असता आम्हाला. कारण टिळक कुटुंबियामधल्या मुक्ताताई या राजकारणात असल्या तरी इतर लोक राजकारणामध्ये सक्रिय नाही आहेत. बिनविरोध असते तर त्यांनासुद्धा संधी मिळाली असते. एका ठिकाणी आपण लोकमान्य टिळक साहेबांचा एवढा मोठा गौरव करतो आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी जरी असं म्हटलं असतं की आम्ही ती जागा आहे त्याच्यापुरतं सुद्धा करू आणि दुसऱ्यासुद्धा जागेवर त्यांच्या पत्नी उभ्या आहेत. ज्यावेळेला R.R. पाटील साहेबांचं निधन झालं त्यावेळेला ती बिनविरोध झालेली होती. ज्यावेळेला पतंगराव कदम साहेबांचं निधन झालं त्यावेळेला बिनविरोध झाली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सोलापूरच्या 2 जागांवर हे घडू शकलं नाही पण ती चूक दुरुस्त करण्यामध्ये पवारसाहेबांनी पुढाकार घेतलेला होता. आणि पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख असल्यामुळे पवारसाहेबांचे आदरणीय मुख्यमंत्री बोललेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामधून कुठला असा वेगळा अर्थ काढता कामा नये. शिंदेसाहेबांचं मन अतिशय मोकळं आहे आणि त्यांना कधीही याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही त्यांच्याशी सुद्धा बोलण्यासाठी जे चांगल्या कॉजसाठी असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूने कठोर टीका होते आणि दुसऱ्या बाजूने मात्र सौजन्यशीलतेची वागणूक दिली जाते. हा फरकसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतला असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की विधान परिषदेच्या निवडणुकांचे विधानसभेच्या निवडणुकींबरोबर जी कंपॅरिझन केली जाते ही साप चुकीची आहे. कारण मुंबईवर जसा इफेक्ट कोकणाचा असतो तसाच पुण्यावर इफेक्ट हा पश्चिम महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. आणि ह्या दोन्ही जागा महाविकास आघाडी हे प्रचंड फरकाने त्या जागा त्यांनी गमावलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही जी रिक्वेस्ट करण्यात आली ती काहीतरी विधान परिषदेच्या निवडणुकांकडे बघून रिक्वेस्ट करण्यात आली असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये असं मला वाटतं. याच्यामध्ये एक तात्विक भूमिका आहे. ज्या भूमिकेच्या संदर्भात अंधेरीला निर्णय घेण्यात आला तसाच निर्णय पुण्याच्या बाबतीत अजूनही व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की थोडंसं ॲनालिसिस ह्या संदर्भात
शिक्षक मतदारसंघाचं सुद्धा झालं पाहिजे, कारण मी स्वतः शिक्षण मंत्री आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही घडलं नाही एवढं मोठं पॅकेज आम्ही शिक्षकांना दिलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्याला हे मी पॅकेज जाहीर करत होतो त्यावेळेला एक प्रश्न हा पेन्शनच्या संदर्भात विचारण्यात आला. आता हा पेन्शनचा प्रश्न काय आहे की 2005 साली पेन्शन लागू झाली त्यावेळेला आमच्याकडे शिक्षक सेवक कॅटेगरीमधले जे शिक्षक होते त्यांची मागणी होती की आम्हाला जुनी पेन्शन, आम्ही त्याला एलिजिबल आहोत कारण 2005 आम्ही नोकरीला लागलेलो होतो. परंतु हा एक वादाचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये सर्व केसेसमध्ये हायकोर्टाचे निर्णय हे शासनासारखे राहिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात अपील चालू आहे. मी ह्याचंच सांगितलं होतं की ह्या संदर्भात सुप्रीम कोर्टात अपील चालू आहे आणि म्हणून असं असताना सुद्धा एक कमिटी अपॉइंट केलेली होती. परंतु उपमुख्यमंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं की 1,10,000 कोटीचा बोजा येणार आहे, जो सध्या आपल्या राज्याला सहन करणं अनेक वेळेला असं होतं की आपली किती कॅपॅसिटी आहे सहन करण्याची याचा विचार नेहमी अर्थमंत्री म्हणत असतात आणि त्याच्यामुळे हेच उत्तर आदरणीय अजितदादांनी सुद्धा दिलेलं होतं. मग ज्या लोकांनी ही क्लिप व्हायरल केली त्यांनी अजितदादांची क्लिप व्हायरल का नाही केली हा सुद्धा प्रश्न होतो. आणि म्हणून शिक्षकांच्या संदर्भात आमची भूमिका ही नेहमी सौजन्याचीच राहिलेली आणि पुढे सुद्धा ती सौजन्याची राहील. आम्ही नेहमी पॉझिटिव्हली त्यांच्या संदर्भात विचार करू. जे काय घडलं त्याच्यामध्ये 2-3 ॲनालिसिस मला निश्चितपणे केले पाहिजे. त्यापैकी एक ॲनालिसिस हा मराठवाड्याचा आहे. मराठवाड्याची सीट कधीच दुसऱ्या कोणी जिंकलेलं नाही. याचं कारण मोठ्या प्रमाणात तिथं ज्या शिक्षण संस्था आहेत या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या शिक्षण ज्या संस्था असतात त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा शिक्षक बांधवांवर होऊ शकतो. दुसरी राहिली अमरावतीची. तर अमरावतीची सीट हे एक उत्कृष्ट एक्झाम्पल सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आहे की विधान परिषदेचे लोक मंत्री होऊ नयेत म्हणून विधान परिषदेमध्ये जो एलिजिबल आहे मंत्री होण्यासाठी त्यांच्याकडे विरोध दर्शवण्यासाठी मत घातलं, परंतु मत ते गोल केलं. म्हणजे 2,500च्या फरकाने ते जर इलेक्शन हरलेले असले तर 4,500 मतं अशी आहेत की ज्याच्यावर रणजित पाटीलला 1 नंबर केला आणि त्याच्यावर गोल केला आहे. फार तर ते कार्यकर्ते असे विचारू शकले असते की आम्हाला विधानसभेचाच मंत्री रिप्रेझेंटेटिव्ह मंत्री म्हणून पाहिजे, अशी मागणी आपल्या पक्षामध्ये होऊ शकते. परंतु आपल्या पक्षाचं नाक कापलं जातं असं केल्यामुळे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. केवढी बदनामी अमरावतीच्या सीटवरून झाली याचा सुद्धा विचार केला पाहिजे, कारण तिथं सक्षम उमेदवार होता, हरण्याची कुठलीही शक्यता नव्हती. नागपूरच्या संदर्भात मी स्वतः नागपूरला 5 मीटिंग घेतलेल्या आहेत. तिथं थोडासा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर डेफिनेटली वर्क करत होता. तिथं जातीची राजकारणं होती आणि मी बोलताना मला थोडंसं गहिवरून सुद्धा आलं की एक ऋषितुल्य आमदार आणि तो अशा तऱ्हेच्या राजकारणामध्ये त्याचा बळी जाणार आहे हे इलेक्शनच्या पूर्वीसुद्धा मला जाणवलेलं होतं. हे घडणं चुकीचं असलं तरी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर ज्यावेळेला आपल्याविरुद्ध स्ट्रॉंग असतो त्यावेळेला उमेदवारांनी सुद्धा ही भूमिका घ्यायला लागते की प्रसंगी मी बाहेर राहीन परंतु माझ्या पक्षाला कुठेही गालबोट लागणार नाही अशी मी काळजी घेईन. आणि तशी अपेक्षा कदाचित हे वातावरण गणार साहेबांना लक्षात आलं नसेल आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मला असं सुद्धा वाटतं की ज्याला आपण एखाद्या प्रलंबित राहिलेल्या प्रश्नासाठी विरोधात मतदान करतो त्याला आपल्यासाठी गेल्या 17-18 वर्षामध्ये जो निर्णय झाला नाही आणि आपल्याला न्याय मिळाला 61,000 शिक्षकांना एका वेळेला, त्याचा सुद्धा विचार निश्चितपणे व्हायला पाहिजे होता असं माझ्यासारख्या एक शिक्षकांच्याबद्दल सहानुभूती असलेल्या मंत्र्यांना निश्चितपणे वाटतं. आणि त्याच्यामुळे ही जी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे याचा थेट संबंध कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभांवर होत नाही, हा पूर्वीचा सुद्धा अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे ज्या 2 जागा BJPच्या ताब्यामध्ये 2च जागा होत्या, उरलेल्या सगळ्या विरोधकांकडे होत्या. आणि विशेषतः कोकणाचा रिझल्ट बघा की शिवसेनेचा उगम कोकणामध्ये झाला, त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना ही तळापर्यंत गेलेली आहे आणि कोकणातल्या लोकांना फक्त बाळासाहेबांचा विचार मान्य आहे, त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणं मान्य नाही. हे सुद्धा इंडिकेशन मोठ्या फरकाने आलेलं आहे. महाविकास आघाडीच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात उठाव हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण विचारधारेबरोबर चाललं पाहिजे. काँग्रेसने काँग्रेसच्या विचारधारेबरोबर चाललं पाहिजे, शिवसेनेने शिवसेनेच्या विचारधारेबरोबर चाललं पाहिजे जर पॉलिटिकलच अर्थ काढायचा झाला तर. परंतु या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जे काय ॲनालिसिस करायला लागेल, आम्ही शेवटी मी पहिल्याच दिवशी धोरण जाहीर केलेलं होतं की आमचं मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं आहे आणि विद्यार्थी
हे आमचं फायनल एम आहे। आणि हे करत असताना जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांच्यावर जर कुठेतरी अशा तऱ्हेचा अन्याय झालेला असेल की 4-5 हजार रुपये पगारावर त्यांच्याकडून राबवून घेण्यात येत होतं, तर ती परिस्थिती आता महाराष्ट्रातली पालटलेली आहे। त्यांना चांगल्या प्रकारे पगार मिळण्याचा आणि पुढच्या काळामध्ये हा पगार वाढत जाण्याचा ॲश्युरन्स हा महाराष्ट्र शासनाकडून दिलं गेल्यामुळे, ॲश्युरन्स म्हणण्यापेक्षा त्याच्यावर ॲक्ट केलेला आहे। त्याच्यावर सुद्धा असं झालं की ह्याचा GR निघालेला नव्हता, त्याचं सुद्धा इश्यू या इलेक्शनमध्ये केला गेला। म्हणजे शिक्षकांसारखा एक अत्यंत समजूतदार लोकांचा मतदारसंघ असतो, त्याच्यामध्ये त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आचारसंहितेच्या काळामध्ये हा GR काढणं शक्य नव्हतं, पण बजेट तरतूद झालेली होती। म्हणजे कशा रीतीने खोटं बोललं जातं, खोटा प्रचार केला जातो आणि इलेक्शन्स जिंकली जातात, याचं पासून आम्ही सुद्धा बोध घेतला पाहिजे आणि आम्ही स्वतःला सुधारलं पाहिजे असं मला वाटतं। की केवळ देऊन भागणार नाही, तर प्रत्येकाला ह्याची जाणीव सुद्धा करून द्यायला लागते की आम्ही तुम्हाला हे दिलं आणि ते करणारं आमचं सरकार नाही। आम्हाला मनापासून शिक्षकांसाठी काहीतरी करायचं आहे, आम्ही ते केलं। त्याला किती लोकांनी त्याची जाणीव ठेवली नाही हा प्रश्न विचारला आमच्याकडून कधीही विचारला जाणार नाही आणि पुढे सुद्धा आम्ही कधी असा विचार करणार नाही, कारण हे सरकार लोकांना देणारं सरकार आहे आणि आम्ही तसं ते देत राहू, लोकांची कामं करत राहू आणि पुढच्या काळामध्ये चांगला परफॉर्मन्स हा इलेक्शनमध्ये होण्यासाठी आमचं परफेक्ट कॉम्बिनेशन कसं होतं, जसं आमचं ठाणे मतदारसंघामध्ये म्हणजे कोकण मतदारसंघामध्ये झालं तसं कोऑर्डिनेशन हे कशा रीतीने अन्य ठिकाणी होईल याची आम्ही काळजी घेऊ। दीपकजी, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे असं जुनी पेन्शन योजना लागू करायला? महाराष्ट्राचा मी आपल्याला सांगतो ना, महाराष्ट्राचा एकंदर पगार हा 1,42,000 कोटी आहे, ज्याच्यामध्ये सगळी डिपार्टमेंट मोठी डिपार्टमेंट आली आणि फक्त शिक्षकांवरचा पगार हा 66,000 कोटी रुपये आहे। हा महाराष्ट्रामध्ये आणि छोट्या राज्यांमध्ये फरक आहे। तिथं 100% अनुदान सुद्धा आपण महाराष्ट्र देतं, कुठलंही राज्य इतर राज्य देत नाही। त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न आणि आमचा प्रश्न याच्यासाठी वेगळा आहे की आपण आता सुद्धा बघितलं की मोठ्या प्रमाणात आपण अनुदानावर सुद्धा खर्च करतो आणि त्याच्यामुळे एकंदर आपल्या शासकीय नोकरांवर होणारा पगार हा प्रचंड आहे आणि त्याच्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात अनुदान हे सगळ्या नगरपालिकांना सुद्धा देत असतो पगारासाठी, त्या सुद्धा पेन्शन देत असतात। त्याच्यामुळे महाराष्ट्रावर येणारा बोजा किती आहे आणि ह्या छोट्या राज्यांवर येणारा बोजा किती आहे याचा सगळ्याचा अभ्यास होईल आणि त्याच्यानंतर हे धोरण शेवटी असं आहे की पगारसुद्धा वेळेवर द्यायला लागतात। महाराष्ट्र असं राज्य आहे की 5 तारीखच्या पूर्वी सगळ्या लोकांचे पगार मिळतात। शिक्षकांचा पगारसुद्धा आपण अनुदानित शिक्षकांचा पगारसुद्धा आता त्यांच्या थेट अकाउंटवर जमा करण्याची आम्ही व्यवस्था केली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही, हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः जे लोक हे मागणी करतात त्यांनी त्याचा हिशोब करून बघावा। एक निश्चितपणे त्रुटी आहे नवीन ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी आली पाहिजे की आज माझी जी गुंतवणूक झाली त्याची किंमत किती झाली हे लोकांना कळलं तर त्यांच्या लक्षात येईल की जुन्या पेन्शनमध्ये जेवढा बेनिफिट आपल्याला मिळत होता त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट हा रिटायरमेंट नंतर आपल्याला मिळतो, हे ज्याला त्यांना कळायला लागेल त्याला ही परिस्थिती बदलेल। 2005च्या दरम्यानचे शिक्षक सेवक असलेल्यांच्याबद्दल काय करायचं हा एक वेगळा निर्णय निश्चितपणे होऊ शकतो, परंतु सर्वच लोकांनी आता DCPS योजना स्वीकारलेली आहे आणि चांगलं असं त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, लगेच काही लोकांचा मृत्यू झाला तर त्यांना न्याय मिळू शकत नव्हता, त्यांना आम्ही वन टाईम सेटलमेंटची व्यवस्था केली। मी त्यावेळेला त्या खात्याचा मंत्री होतो, माझ्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती। त्याच्यामुळे ज्या अडचणी आपल्या स्टाफला येतात, आपल्या एम्प्लॉईजना येतात, सरकारी नोकरांना येतात, त्याच्याबद्दल हे सरकार अत्यंत संवेदनशील आहे आणि नेहमी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढत असतं। आणि आपण बघितलेलं असेल की सरकारी नोकरांच्या संदर्भात अनेक चांगले निर्णय हे केंद्र शासनाने घेतले आणि केंद्र शासन जे निर्णय घेतं सेम महाराष्ट्र शासन घेत असतं आणि त्याच्यामुळे थोडा कमी जास्त वेळ देण्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे या वर्षीच्या ऐवजी पुढच्या वर्षी दिलं, परंतु ते दिलं जातं हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे। इतर कुठेही केंद्राच्या योजना या राज्य शासनाला लागू नाहीत, आपण त्या राज्यामध्ये चौकशी करा। मग महाराष्ट्र राज्य इतरांपेक्षा वेगळं आहे, मग महाराष्ट्र राज्यामधले निर्णय सुद्धा इतरांपेक्षा वेगळे असू शकतात। सर, आपण म्हटलं की जी विकास कामांसाठी जी बालिकेमध्ये तरतूद केलेली आहे त्याची तुम्ही तारीफ केली, फिक्स डिपॉझिट आपण म्हणतोय, त्याचा भविष्यात कुठलाही परिणाम अशासाठी होणार नाही
की 77,000 कोटीची डिपॉझिट आपल्याकडे होती, ती 11,000 कोटीने वाढली. आता 15,000 कोटी म्हणता की तुम्ही तरतूद केलेली आहे, म्हणजे ती कशामध्ये केली आहेत? मूळ डिपॉझिटना हात लावलेला नाही, 11,000 कोटीची ॲडिशनल डिपॉझिट केलेली आहेत. आणि ही जर लोकांच्या कल्याणासाठी, जर झोपडपट्टीमध्ये चांगल्या टॉयलेट्स नसतील आणि त्या बांधल्या जात असतील, ज्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडच्या साऊथ ईस्टर्न ज्या कंट्रीज आहेत ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्याला खर्च केला गेला त्यावेळेला त्यांचं जे चलन आहे त्याचा रेट एकदम घसरला. परंतु ज्यावेळेला ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्यावेळेला तो रेट कितीतरी पटीने वाढला. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर होणं फार आवश्यक आहे. आणि हे फक्त म्युन्सिपाल्टी करते असं नाही, म्युन्सिपाल्टी जो कोस्टल रोड करते तो MMRDAने सुद्धा करण्याची तयारी दाखवलेली होती. परंतु त्यावेळेला सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला म्युन्सिपाल्टीला हा करायचा आहे, त्याचा पुढचा रस्ता MMRDAच करते. त्याच्यामुळे सरकार ज्यावेळेला करतं त्यावेळेला सरकार मोठ्या प्रमाणात सॉफ्ट लोन घेऊ शकतं आणि ते करू शकतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी तरतूद ही कोस्टल रोडवर आहे. आणि त्याच कोस्टल रोडच्या कामावर एवढी मोठी तरतूद असताना टीका करणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. एखादं काम सुरू करणं सोपं असतं, परंतु त्या कामासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करायला लागते. आणि म्हणून जसा कोस्टल रोड आम्ही केवळ उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून त्याला बाजूला नाही टाकलं, तो मुंबईकरांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि ज्यांनी हा प्रोजेक्ट व्हिज्युअलाइज केला त्या काळामध्ये ते राहुल शेवाळे होते, ते आज आमच्याबरोबर आहेत. म्हणजे ते त्याला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांची मूळ संकल्पना होती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संकल्पना अनेकांच्या असतात, परंतु जो अन्याय मेट्रोवर झाला मागच्या सरकारमध्ये, मेट्रोचं काम रेंगाळलं, कोणाचा तोटा झाला? मुंबईकरांचा तोटा झाला. मेट्रो ज्याला पूर्ण होईल प्रदूषण कमी होणार आहे. पण आम्ही ह्याच्यावर थांबलेलो नाही आहेत. प्रत्येक BSTच्या सबस्टेशनला आपल्याला CNG पुरवठा करता येईल का याचा सुद्धा आम्ही विचार करतो. आज CNGच्या गाड्या का घेतल्या जात नाहीत? मुंबईमध्ये पेट्रोल पंपवर रांग असते, तर मग तिथं केल्या तर ही रांग संपू शकेल. चार्जिंग स्टेशन BSTच्या स्टेशनला असू शकतील. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल बसेस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होणार आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही मुंबईच्या हिताच्या करतोय, मनापासून करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की अर्थसंकल्प चांगला आहे. कोळीवाड्यासारख्या लहान लहान गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख नसतो, पण कोळीवाड्यांचा जो कायापालट होतोय त्याचीसुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि त्याच्यामुळे ते तर मूळचे मुंबईकर आहेत ना. पूर्वी मुंबईला फक्त कोळी होते आणि इतर काही समाज होता, त्यांचंसुद्धा मुंबईच्या संस्कृतीचं सुद्धा जतन झालं पाहिजे. आणि ते आज सरकार आणि महापालिका मिळून एकत्र करतायत, हे महत्त्वाचं आहे. हा बजेट वर्षावरून आलेला आहे. स्वतःचे जे कंत्राटदार मित्र आहेत त्यांच्यासाठी हा बजेट आहे अशा पद्धतीचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आणि प्रस्ताव स्वतःच मंजूर करतायत आणि स्वतःच हा जो अर्थसंकल्प आहे सादर करतात आयुक्त. लोकशाही आहे की नाही असा देखील त्यांनी प्रश्न. एक असं आहे की कंत्राटदारांशी त्यांचा जास्तीत जास्त संबंध आलेला असणार, त्याच्यामुळे नेहमी बोलताना ते कंत्राटदारांच्या बद्दलच बोलतात. हे तुम्ही जरा ऑब्झर्व करून बघा. कारण एक कंत्राटदारांची अशी लॉबी होती की दरवर्षी रस्ते करायचे आणि दरवर्षी रस्तेला खड्डे पडायचे. अशी एक वाहतूकदारांची लॉबी होती की ते कचरा किती जातो डम्पिंग यार्डला आणि प्रत्यक्षात किती नोंद होते, अशी सुद्धा एक लॉबी होती. या सगळ्या लॉबीज मोडून काढल्या. त्याच्यामुळे एस्टॅब्लिशमेंटचा खर्च हा 88%वरून 79%वरून 48%वर आला. मग त्याचं उत्तर कुठे आहे त्यांच्याकडे? ते ह्याचा विचार कधी करत नाहीत. काय असतं की हळूहळू ते शिकतील आणि मग ते अशा टीका करणं बंद करतील याची मला खात्री आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम असतं, परंतु त्यांनी हा सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि नेहमी कंत्राटदारांची बाजू करणं त्यांनी सोडून दिलं पाहिजे. असे कंत्राटदार की त्यांचे रस्ते खराब होतात त्याच्यापेक्षा नॅशनल लेवलच्या कंत्राटदारांनी काम करावं आणि ते तुमचे मित्र असले तरी त्यांनी टेंडर भरावं. त्यांचं स्वागत निश्चितपणे होईल याची मला खात्री वाटते. आणि कोणालाही जर अशी धमकी गेली की तुम्ही भरू नका मग त्याला तुम्ही आमच्या निदर्शनाला आणून द्या, त्याच्यावर आम्ही अत्यंत कडक कारवाई करू. एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प मुंबई कॉरपोरेशन के जो कमिश्नर है उन्होंने और उनकी टीम ने यहाँ पे सादर किया है, जो एक राहत देगा मुंबई की जनता को. मुंबई की जनता किससे त्रस्त हो जाती है? जब बारिश आती है तो हर जगह पे फ्लडिंग होता है, उससे त्रस्त हो जाती है, या तो जब बारिश आती है तो गड्ढे गिर जाते हैं. तो ये दोनों से राहत मिल रही है मुंबई को. मुंबई का जो इंफ्रास्ट्रक्चर है वो डेवलप हो रहा है. मुंबई का जो शिक्षण है उसमें लेटेस्ट टेक्नोलॉजी आ रही है. मुंबई की जो हेल्थ है उसमें बहुत सारे नए क्लिनिक्स आ रहे हैं.
सब जो टेस्ट होती है, मेडिकल टेस्ट, ये सब मुंबई के जो नागरिक है उनके लिए फ्री बनाई गई है। तो ऐसे बहुत सारे इनिशिएटिव्स हैं जो पहली बार लिए जा रहे हैं। और मुंबई का जो हवा है, जो हवा का प्रदूषण है, उसमें पहली बार इनिशिएटिव लिया जा रहा है कि ये मुंबई को एक राहत है। मुंबई की हेल्थ अगर अच्छी रहनी चाहिए तो इसके लिए ये ज़रूरी है कि अच्छी एयर क्वालिटी रहे, और उसका इंतज़ाम किया गया है। बहुत सारे जो मुंबई के लोग हैं वो बहुत ज़्यादा काम करते हैं, बहुत दौड़ते रहते हैं, तो उनको ज़्यादा से ज़्यादा हाई ब्लड प्रेशर होता है, ज़्यादा से ज़्यादा डायबिटीज़ हो जाता है। उसका एक अभियान चलाया जाएगा, उसको आइडेंटिफाई किया जाएगा। बहुत से लोगों को मालूम भी नहीं रहता कि उनको डायबिटीज़ है या तो हाइपरटेंशन है। तो ये सब चीज़ों का अगर कोई ख्याल रखे तो उसमें ऐसे बोलना चाहिए कि ये सब इंस्ट्रक्शन सीएम से आए। सीएम तो खुद नगर विकास विभाग के मुख्य है, तो कभी भी आदेश दे सकते हैं किसी भी म्यूनसिपाल्टी को, ये तो उनका हक है। ये क्या नई चीज़ है क्या? जो लोग अनमैच्योर्ड रहते हैं वो ऐसी स्टेटमेंट करते रहते हैं। दूसरी एक चीज़ है कि म्यूनसिपाल्टीज़ की जो फिक्स डिपॉजिट, या तो जिसको रिजर्व फंड बोला जाता है, वो पहले थी 77,000 करोड़, अभी बन गए 88,000। तो मुंबई क्या वो लोगों को सर्विस देने वाले एक इंस्टीट्यूट रहती है, जो सरप्लस फंड आता है वो फिक्स डिपॉजिट में चला जाता है, क्योंकि उस पर रिटर्न भी आना चाहिए। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि मुंबई के सुविधाओं के लिए उसको यूज़ अगर नहीं किया जाता है तो ये गलत बात है। जिनके रेजिम में सिर्फ 22% खर्चा किया जाता था लोगों के सुविधाओं पे, तो उसी वक्त वैसी मुंबई में 52% लोगों के सुविधा पे खर्चा हो रहा है। ये बहुत ही सराहनीय बात है। और इसके लिए मुंबई की जो जनता है, आम जनता है, जिसको ये टॉयलेट्स मिलेंगे, अभी 20,000 टॉयलेट्स नए बन रहे हैं। पहले टॉयलेट्स ये जो हमारा म्हाडा का एक विंग रहता है, झोपड़पट्टी सुधार योजना बोलते हैं उसको, उनके पास जाते थे, तो वो सब अभी ट्रांसफ़र हो गए म्यूनसिपाल्टी को, तो वो भी मेंटेन रहेंगे। वो 5 बार सीएम साहब ने बोला है 5 बार क्लीनिंग होना चाहिए हर सार्वजनिक शौचालय का। पहले किसी को ऐसे नहीं लगा कि ये होना चाहिए। तो ये एक जो केयर लेते हैं जनता की, ऐसे मुख्यमंत्री जब आते हैं तो ये चीज़ें तो बदलना स्वाभाविक है, और इसका रिफ्लेक्शन बजट में भी आना स्वाभाविक है। आप जब महाराष्ट्र के भी बजट देखेंगे तो लोगों का हित सोचने वाली, उनकी केयर लेने वाली एक गवर्नमेंट महाराष्ट्र में आ गई है, और वो जनता की केयर लेगी, इसका ही एक इंडिकेशन है। देखिए आदित्य जी तो हमेशा ठेकेदारों के बारे में ही बोलते हैं, ठेकेदारों के बारे में ही सोचते हैं, तो उन्होंने थोड़ा सा उससे बाहर निकल के जनता के बारे में सोचना चाहिए। ये वो ठेकेदार जो उनको मिलते हैं वो ऐसे ठेकेदार है जो रास्ता बनाते हैं और दूसरे साल वो रास्ता बह जाता था। ये ऐसे ठेकेदार भी है जो ये करते हैं, मतलब हमारा जो कचरा है उसका ट्रांसपोर्टेशन करते हैं, तो वहाँ पे भी बहुत सारा गफला था, सब बंद कर दिया, इसीलिए कैपिटल एक्सपेंडिचर बढ़ गया। तो इनको भी इससे सीख लेनी चाहिए और अच्छा काम करने के बारे में सोचना चाहिए, ना कि सिर्फ कंत्राटदार जिनको कॉन्ट्रैक्ट नहीं मिलता वो एक लॉबी पैदा कर देते। उनको किसने रोका था? आके वो अपना टेंडर भर जाते। एक भी कंप्लेंट मुझे ऐसी दीजिए कि किसी ने उनको रोका है कॉन्ट्रैक्ट भरने से। मैं आपको एक इंसिडेंस बोलता हूँ कि मैं हमेशा ऐसे सोचता हूँ कि नया टेक्नोलॉजी आना चाहिए। तो एक टेक्नोलॉजी ऐसा आया था जर्मनी से कि उसमें ग्लास का आवरण बनता है पाइपलाइन के अंदर, विदाउट डिस्टर्बिंग एनीथिंग, विदाउट डिगिंग द रोड, और उसकी कैपेसिटी बढ़ती है 50% मोर, मतलब जो 100 की कैपेसिटी है 150 हो जाती है। जो आपके फ्लड ड्रेन्स है उनकी कैपेसिटी बढ़ जाती है 50% से, और उसको 50 ईयर्स की गारंटी थी। मैं ये उद्धव साहब के साथ लेके गया था, तो उद्धव साहब ने तुरंत म्यूनसिपाल्टी को फ़ोन करके बोल दिया, और जब वो म्यूनसिपाल्टी में गए तो उनको बोला गया कि आपके जर्मन कंपनी का इंडियन कंपनी के साथ पार्टनरशिप कर दीजिए। मतलब इसका मतलब क्या है? ये कॉन्ट्रैक्टर है जो कोई भी आता है उसको बोलते हैं कि उसके साथ। इस तरह से बीएमसी चलाई जाती थी। शायद उसका पता उद्धव साहब को नहीं रहेगा, लेकिन मैंने खुद एक्सपीरियंस किया है। इसलिए मुझे बोलता हूँ कि कॉन्ट्रैक्टर के हाथ में जो नगर पालिका थी उनके हाथ से बाहर निकल गई है, इसलिए अच्छे निर्णय हो जाएंगे मुंबई के लिए और जो लोगों के हित में रहेंगे। समझिए अगर रास्ता खोदते नहीं हैं
और पानी का फ्लो बढ़ जाता है, तो एडवांटेज किसको है? मुंबई के लोगों को है। तो मुझे ऐसे लगता है कि ये लेटेस्ट टेक्नोलॉजी अब आ जाएगी, क्योंकि उसमें जो बैरियर था कॉन्ट्रैक्टर का, वो बैरियर चला गया है। और इसके लिए अगर उनको बुरा लगता है तो उन्हें थोड़ा सा अपनी सोच बदलनी चाहिए और कॉन्ट्रैक्टर के पास से निकल के जनता के पास आना चाहिए। सर, एक और सवाल जानना चाहिए। आदित्य ठाकरे ने कल एक सवाल उठाया सीएम शिंदे के ऊपर। उन्होंने कहा कि अगर एकनाथ शिंदे के ऊपर अगर एकनाथ शिंदे को हिम्मत है तो थाने से इस्तीफा देके वर्ली से चुनाव लड़े। देखिए, ये जो कम एज में जो मिल जाता है ना, इसलिए ये सब दिमाग में आ जाता है। वहाँ पे 2 MLA थे जिनको MLC बनाया गया। किस लिए MLC बनाया गया? ताकि ये MLA के होके जीत के आए। तो उन्हें मालूम नहीं कि वो खुद कैसे जीत के आए और क्या मार्जिन से जीत के आए। हम लोग भी ऐसे बोल सकते थे ना कि ठाणा में जाके अपने शिंदे साहब के कॉन्स्टिट्यूंसी में आके अपना डिपॉजिट बचा के दिखाए, हम भी बोल सकते हैं। लेकिन हम बोलने के लिए अपना समय बर्बाद नहीं करते, हम लोग काम के लिए अपना समय ये करते हैं, यूज़ करते हैं और लोगों के लिए काम करते हैं। शिंदे साहब को इसका जवाब देने के लिए उनके पास फुर्सत नहीं। आप देखिए कितने लोग रोज़ उनको मिलते हैं, कितने लोग रोज़ मंत्रालय में आते हैं, कितनी बार वो अपना कितना समय अपने डिपार्टमेंट के लिए देते हैं। एक मिसाल है कि किस तरह से काम करने वाला CM चाहिए। और हम लोग जहाँ भी जाते हैं महाराष्ट्र में, जनता बहुत उत्सुक है उनको देखने के लिए कि इतने 20-20 घंटा हमारे लिए काम करने वाला मुख्यमंत्री कैसे है। वो देखने के लिए लोग आते हैं, उन हाथ दिखाते हैं उनको उनके नाम से। जब मैं एक ही चीज़ का ये करना चाहूँगा, कल मैं गया था कोंकण की जो सबसे बड़ी यात्रा रहती है, तो हर कोई उनको नाम से पुकारता था, भाई करके बुलाता था। उनके सुपुत्र पीछे बैठे हुए थे, उनको पुकारते थे। ये प्रेम रहता है और ये प्रेम उनके लिए काम करने की वजह से आता है। एक ऐसे मुख्यमंत्री है कि जिनके बर्थडे के दिन 100 छोटे छोटे बच्चों पे वो खुद सर्जरी करते हैं, उनके लिए अच्छा जीवन करते हैं और वही उनका काम है। आज भी आ गए तो लोगों की हेल्थ की केयर ले रहे हैं। वो ऐसे ही है। उन्हें एक अच्छे आदमी को गंवाया है शिवसेना ने। वो जो कांग्रेस और राष्ट्रवादी के कहने से उन्होंने एक अच्छा आदमी जो अच्छे दिल का है उसको उन्होंने गंवाया है। तो आगे चल के उन्हें भी ये पता चल जाएगा कि हम अच्छे अपने साथी से जो जुड़े हुए थे उससे हम लोग कांग्रेस और राष्ट्रवादी के बहकावे में आगे उनसे अलग हो गए। उनको भी एक दिन इसके बारे में समझ आ जाएगी। सर, महाराष्ट्र में 2 सीटों पे उपचुनाव है। हालांकि मनसे के अध्यक्ष राज ठाकरे भी कह रहे हैं ये निर्विरोध हो। आपका क्या कहना है कि इसको लेके सीएम ने किसी और से बात की है? उन्होंने सबसे बात की है, सब नेताओं से बात की है और ये महाराष्ट्र की परंपरा रही है। नहीं, वो तो पेपर में छप के आया हुआ है। आप एक ही आदमी छोड़ के एक ही नेता छोड़ के आप बोल रहे हैं कि उन्होंने सबसे बात की। वो नेता के वहाँ से भी इंडिकेशन आ जाता। उनके प्रवक्ता रोज बात करते हैं 9:30 बजे, वो भी बोल देते कि एक फ़ोन उद्धव साहब को भी आना चाहिए, उनको भी फ़ोन जाता था। उनके मन में कोई भी नहीं, आज भी उनकी वो इज्जत ही करते हैं। और उन्होंने उनको बोला था कि आप ही CM रहिए, लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी का साथ छोड़ दीजिए। ऐसे बोलने वाले आदमी उनके पास अगर वो फ़ोन करेंगे और उनको अच्छा तरह से रिप्लाई नहीं हुआ या तो वो फ़ोन नहीं रिसीव किया गया। फडणवीस साहब को भी ये एक्सपीरियंस हुआ था कि उन्होंने 5 बार फ़ोन किया, एक भी बार वो फ़ोन नहीं उठाया गया। तो ये भी हो सकता है। और देखिए, जिसको स्वाभिमान है वो तो बोलेगा कि मैं उसी नेता को फ़ोन करूंगा जो मेरा फ़ोन उठाए। ये तो जाहिर सी बात है और इसीलिए उनका भी आदर हम लोग रखते हैं, वो भी हमारा आदर रखे। तो ये महाराष्ट्र बहुत अच्छी तरह से काम करेगा।